कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम हरि जय जय राम हरे जय जय राम हरि जय जय राम हरे जय जय राम हरि सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटेवरी ठेवनिया कर कटेवरी ठेवनिया कर कटेवरी ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटेवरी ठेवनिया कर कटेवरी ठेवनिया कर कटेवरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित कंठी कौस्तुभ मनी विराजित कंठी कौस्तुभ मनी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणे कंठिका शोभमणे विराजित कंठिका शोभमणे विराजित कंठिका शोभमणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा
कास पितांबर आवडे निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने पायीन श्रीमुख आवडीने 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 हे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पायीनाचे मुख आवडीने पायीनाचे मुख आवडीने 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 तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान हेची जान हेची जान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान हेची जान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार विठोबा रखुमाई रघुमाये विठोबा रखुमाई रघुमाये रखुमाई रघुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
रामकृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम हरे 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 जय जय राम हरि जय राम जय राम 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 जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव भरवा तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव भरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल भरवा तो माधव भरवा तो माधव भरवा तो माधव भरवा तो विठ्ठल भरवा तो माधव भरवा 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 तो विठ्ठल भरवा तो माधव भरवा तो विठ्ठल भरवा तो माधव भरवा तो माधव भरवा तो माधव भरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल भरवा तो माधव भरवा तो माधव भरवा तो माधव भरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर
देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता या हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची कोळी कन्या पुत्रा होती जे सात्विका कोळी कन्या पुत्र होती जे कोळी सात्विक कन्या पुत्रा होती जे सात्विका कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयांचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा गीता भागवता करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्रा होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्रा होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयांचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा तुका म्हणे माझा घडत्यांची सेवा 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 तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझा दैवा पार नाही तरी माझा दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा रखुमाई गोपाल जय विठोबा टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई गोपाल विठोबा रखुमाई गोपाल विठोबा रखुमाई
हरी हॅलो हॅलो हरी आपुलिया हिता जोवसे जागता 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 धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा आ
देवा दयाचा हरेक वाटे देवा दयाचा एक वाटे देवा दयाचा एक वाटे देवा गोरी कन्या पुत्र होती जे साधिक कुणी होती जे साधिक होती जे साधिक हलो हलो श्रीनाथ भगवान की जय। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन।
दुसरे चरण रसाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दादा तुका पांडुरंग कर प्रथम नमन दुसरे चरण सदाचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दादा तुका जयांचे केली स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदन श्री गुरुचरण ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाला करुणा करा दयाला हे करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पावन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हारिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जन्नी पद्मावतीचा वार्षिक सत्यनारायणाची महापूजा निमित्त औचित्य साधत असताना 2 दिवसाचा नामयज्ञ सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळ खिरकंडी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे आणि या सोहळ्याचं निमित्त साधत असताना आजची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ खिरकंडी यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या छोट्या वक्त्याला त्या ठिकाणी प्राप्त झाली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ खिरकंडी यांचं मनापासून स्वागत व आभार। खूप मोठा इतिहास आहे आपल्या कोयनेतील खोऱ्यातील सर्व गावं सर्वप्रथम 1963 साली 64 गावं या ठिकाणी विस्थापित झालेली कालांतराने आता ही कोयना व्याघ्र प्रकल्प 5 गावं। आपण कोयनेकर काही कमी नाहीत, कोयनेकर त्यागाचं प्रतीक आहे। कोयनेवाले भूदान करून आलेत, आपल्या कोयनेवाल्याच्या भूदानमुळे डॅम झाला, धरण झालं, धरणामुळं हा जो लख प्रकाश नेता आमदार खासदार कोणी असतील माझं तिकडे लक्ष नाही,
परंतु मी सांगतोय की आपल्या त्यागाचं काय मूल्य आहे. तर आपल्या त्यागामुळं या ठिकाणी हा लखलखीत प्रकाश आज आपल्या देवीच्या मंदिरामध्ये देखील पाहायला मिळतोय. मोठमोठे आमदार खासदार देखील एसीची जी हवा खात आहेत त्या आपल्यामुळेच खात आहेत. म्हणजे आपण भूदान करू शकतो, आपण रक्तदान सुद्धा करू शकतो आणि आपला त्याग खूप मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल त्याग मोठा आहे. परंतु एक गोष्ट नक्कीच तुम्हाला प्रामाणिकपणे मान्य करावी लागेल. पहिलं पुनर्वसन आमचं झालं, एका खात्यावरती 5 जणांना बसवलं. आम्हाला लागलेली ठेस पाहून तुमचं भाग्य उजळलं आणि तुम्ही सुनियोजित सुटसुटीत असं खातेपोट करून घेतली आणि या व्याघ्र प्रकल्प कोयना 5 गावामध्ये स्वतंत्रपणे आनंदाने नांदू लागलात. आणि मला अभिमान वाटतोय की आपल्या गावाकडची जी परंपरा आहे, आपण जरी शहरामध्ये जरी आपण आलो, शिक्षण घेतलं तरी आपण आपली परंपरा विसरलेला नाहीत. यासारखं मोठी गोष्ट काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल. भारत देशातील महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका, भिवंडी तालुक्यातील व्याघ्र प्रकल्प कोयना 5 गाव, हरिभक्त पारायण विनोद महाराज तुकाराम बुवा जाधव माझं नाव, समस्त ग्रामस्थ मंडळ खिरकंडी यांचा मी आभारी हाव. विठ्ठल आभार मानण्याचं कारण की आपल्या या जन्नी पद्मावती देवीच्या सोहळ्यानिमित्त मला कीर्तनरूपी सेवा प्राप्त झाली, त्यामुळे तो छोटासा परिहार द्यावा लागतो. मी काय इथे माझ्या गोष्टी किंवा सासू सुनेच्या गोष्टी सांगायला आलेलं नाही आहे. सगळ्या कीर्तनकारांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि सासू सुनेच्या ठिकाणी गोष्टी सांगून सांगून लोकांना कंटाळा आला आणि लोकांनी कीर्तनाचा मार्ग सोडायला धरला. विठ्ठल तिकडे माझे गुरुवर्य बसलेत. तुमच्या पाया पडते, मला म्हसोबाच्या जत्रेला पाठवू नका, तिथं खायची माझी गरज नाही. मला माझ्या ग्रामदेवताच्या यात्रेला पाठवू नका. पण आजची वेळ खूप महत्त्वाची आहे. माझे बाबा आहेत ना, माझे बाबा मरणाच्या उंबरट्यावर आहेत. मरणाच्या उंबरट्यावर असताना माझी इच्छा काय, माझ्या वडिलांना जाऊन मी माझ्या डोळ्यांनी पाहावं, थोडंसं मुठभर घास खायला घालावा, मुठभर घास दिल्यानंतर त्यांना पाणी पाजावं, एवढीच माझी इच्छा आहे. ही अंतःकरणातून कळवळा कुणाची असते? एका मुलीची असते. मुलग्याची असते का? मुलग्याला काही घेणं नसतं. मुलगा आपापल्या धुंदीत असतो, तो बेधुंद झालेला असतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबारा काय सांगतात? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. विठ्ठल आता कुळी कन्या आणि पुत्र 2 गोष्टी उलगडल्या. मी जरी नवीन वक्ता असलो तरी माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद, माझ्या तुकोबऱ्यांचा आशीर्वाद, माझ्या ज्ञानोबऱ्यांचा आशीर्वाद, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मी तुम्हाला हसी मजाकमध्ये काही कीर्तन संपवणार नाही. सकाळच्या 4 वाजल्याशिवाय काही मी तुम्हाला सोडणार नाही. विठ्ठल विठ्ठल 4 वाजवणार नाही, 4 वाजवणार नाही, काही काळजी करू नका. तर आपण कुठे आलो होतो? 500 रुपये देईन. मी विसरलोय, आपण कुठे आलो होतो? 500 रुपये देईन. मुलीची मायानंतर कुळी कन्या पुत्र सात्विक. तर कान देऊ नये का? सगळ्यांना कथा माहीत असेल,
परंतु तरी देखील तुम्ही ऐका. चुकून एखादी जेव्हा ती कथा कुठं आहे मंदिरामध्ये चालू असेल आणि घरामध्ये जर पोळ्यांचं जेवण लाटत असेल, तिला काय ऐकायला मिळाली नसेल तर आत्ता ऐका. म्हणून सांगतो, शिवलीला अमृत महापुराण माहिती आहे, ऐकून आहेत का शिवलीला अमृत महापुराण? ठीक आहे, सांगतो. शिवलीला अमृत महापुराणामध्ये श्रीयाळ राजा आणि भक्त चांगुना, श्रीयाळ राजा आणि भक्त चांगुना हे दाम्पत्य भूलोकावरील अन्नसत्र चालवणारं, इच्छा भोजन देणारं एकमेव असं दाम्पत्य होतं. त्यांची अशी परंपरा होती की जो कोणी अतिथी आपल्या घरामध्ये येईल त्या अतिथीला हवं ते भोजन, म्हणजे हवं ते का सांगतोय, पहिली इच्छाधारी नागनागिन होती तसं नाही, इच्छा भोजन देण्याचा त्यांचा प्रयास होता, प्रयत्न असायचा. ते कोणालाही इच्छा भोजन केल्याशिवाय परत पाठवत नव्हते. आणि तेव्हा मात्र परत आपलं वर्तमानपत्र, पत्रकार नारद मुनी त्यांना काय म्हणतात, हुशार झाले आता, विठ्ठल विठ्ठल. तर नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि नारद मुनी पार्वती मातेला आणि भगवान भोले त्यांना काय सांगतात की तुमच्या भक्तीचा अलोट गाजावाजा आहे, परंतु एक असं दाम्पत्य मी पाहिलंय भूलोकावरती. ते दाम्पत्य नुसतं नवरा नाही, नुसता पती नाही, तर पती पत्नी अर्थात दाम्पत्य तुमची भक्ती एवढी करतात की त्यांच्या भक्तीला पार नाही. ते भूलोकामध्ये अखंड अन्नसत्र अर्थातच इच्छा भोजन देण्याचं काम करतात. आणि त्यांचा उद्धार तुम्ही कधी करणार हो? स्वतःला भोलेनाथ समजतात, भोळे बनता का आता, डोळे झाकून घेतले का? कोण म्हणतं? नारद मुनी. नारद मुनींना तो अधिकार आहे, संतांना तो अधिकार आहे, आपल्यासारख्याला तो अधिकार नाही. तिकडे आपण वळायचं देखील नाही, नाही तर खोलला तिसरा डोळा भस्म. विठ्ठल विठ्ठल. तर काय सांगण्याचं तात्पर्य, त्या ठिकाणी भोलेनाथ काय करतात, एका योग्याचा वेश धरतात. योग्याचा वेश धरून आल्यानंतर श्रीयाळ राजा आणि भक्त चांगुनेच्या घरासमोर येऊन उभे राहतात, अंगणामध्ये येऊन उभे राहतात आणि काय म्हणतात, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. हे योग्याचे उच्चार आहेत. आणि ते कोणाच्या कानावरती जातात? चांगुना मातेच्या कानावरती जातात. चांगुना माता माझी आणि श्रीयाळ राजा दोघेही धावत धावत बाहेर येतात की कोणीतरी अतिथी आला, आज पुन्हा आपल्याला पुण्याचं काम मिळेल, आज पुन्हा आपण काय करू, पुण्याच्या वाटेला जाऊ, या उद्देशानं तात्परतेनं बाहेर येतात. आणि काय करतात, अतिथींना नमस्कार करतात. आपण अतिथी आला, साधू वेश आला, आपण दरवाजाच्या कड्या लावून घेतो. अरे 5 रुपयाने काय मरणार आहे का? 5 रुपयाने काय मरणार आहे का? लगेच काढ्या. अरे तो पापी आहे, तो कसा आहे, ते कुठं बघितलंय, असू दे ना, त्याचं पाप त्याला तुम्ही दान करू नका, त्याच्या माझ्या भगव्या वस्त्राला तुम्ही दान करा. विठ्ठल विठ्ठल. अतिथी वेश धरून आलेल्या भगवान भोलेनाथांना श्रीयाळ आणि चांगुनेनं पाहिलं. श्रीयाळ चांगुनेनं पाहिल्यानंतर श्रीयाळ चांगुने मातेने त्यांना नमस्कार केला, उच्चार केला, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, बम बम भोले. आणि उच्चार करत असताना त्यांना सांगितलं, त्यांना माहिती आहे का भोलेनाथ आहेत ते योगी आहेत, पण ते कोणाचे भक्त होते हो? भगवान भोलेनाथाचे, भगवान शंकराचे. त्यामुळे त्यांच्या मुखामध्ये भगवान भोलेनाथाचंच नाम उच्चारित होता. त्यांनी काय केलं, त्यांना सांगितलं आतमध्ये चला. आतमध्ये घेऊन गेले, त्यांचे पाय धुतले गेले, षोडशोपचारे अशी पूजा केली. आणि पूजा केल्यानंतर काय केलं, त्यांना बसवलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला काय हवं ते सांगा, आमचं अन्नसत्र हे अखंड आहे, मनामध्ये कोणतीही चिंता ठेवू नका. भोलेनाथ होते. भोलेनाथांनी काय केलं, भोलेनाथ म्हणाले तुमचं अन्नसत्र अखंड आहे आणि अखंड तुमचं अन्नसत्र असताना मी तुमची खूप ख्याती ऐकलेली आहे. मला दुसरं तिसरं रोज खाण्यातलं लाडू बुंदी जिलेबी डाळ भात वरण बिरण लोणचं बिंचं पापड बिपड लापड बिपड तोटे काय नको, मला फक्त काय पाहिजेत, नरमास हवय. विठ्ठल विठ्ठल. आता पनीर टिक्का मसाला चटपटीत लटपटीत काय नको, काय मागितलं, नरमांस. नरमांसचा अर्थ कळतो का? नरमांस, नरमांस. अहो एका नराचं मांस त्यांना हवंय. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. योगी कधी मांस खातात का?
प्रश्नचिन्ह पडला, डोक्यातला मेंदू बधीर झाला तो झाला. दोघे सुद्धा काय विचारामध्ये पडले. श्रीयाळ माता पाहते, श्रीयाळ राजा पाहतोय चांगुनीकडे, चांगुना माता पाहते श्रीयाळ राजाकडे. एकमेकाकडे पाहता पाहता ते अतिथींना म्हणाले, नर मग चला मग ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर कधी पती पत्नी असतील ना तर पतीच्या अगोदर पत्नीने मरावं. सौभाग्यवती मरण हे खूप पुण्याचं काम आहे. तर चांगुना माता ज्ञानी होती. चांगुना माता काय म्हणली, नर मास पाहिजे ना, माझं मास देते. श्रीयाळ राजा काय म्हणाला, अगं थांब थांब थांब, तू कुठं लगेच कैलासपादाला निघालेस, तू कुठं शिवपादाला निघालेस, माझं नरमांस मी देतो. तुझी गरज या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या उपासनेला आहे, या येथील आपल्या प्रजेला आहे. दोघांमध्ये तू मैमे सुरू झाली. त्याच्यानंतर भगवान भोलेनाथ काय म्हणाले, थांबा जरा, मला तुमचं कोणाचंही नरमास नकोय. तुमचा जो कोवळ्या मासाचा सगुण असा गोंडस असा चिलिया बाळ जो आहे, त्या चिलिया बाळाचं नरमांस मला हवंय. विठ्ठल विठ्ठल. आता कोणती आई आपल्या मुलाचं नरमांस देईल का? साधी चापट मारली, बाजूच्याचं जाऊ द्या, जावेनी जर चापट मारली तर चुलीचा धूर दुसऱ्याच्या चुलीतून निघतो. विठाला विठाला नरमांस मागितलं. नरमांस मागितल्यानंतर अतिथी म्हणाला, देणार की नाही सांगा, मला तत्पर सांगा. आमच्याकडे तेवढा वेळ नाही, आम्ही दूरदेशी हिंडत असतो. आमचं काम, योग्यांचं काम तेच आहे, ज्ञान वाटत राहणे. असं करता करता मग काय झालं, श्रीयाळ राजा आणि माझी चांगुना माता काय झाली, गहिवरली आणि म्हणाली, एवढ्या वर्ष अखंड असं अन्नसत्र चालवले, आता थोडक्यासाठी सत्व का जाऊन द्यावं. म्हणून त्यांनी काय सांगितलं अतिथींना, अवश्य तुम्हाला माझ्या कोवळ्या चिलिया बाळाचं नरमास हवंय, देतो. बाळ माझा कुठे गेलाय, खेळायला गेलाय. बाळाला माझ्या बोलावून घेतल्यानंतर मग तुमच्या अतिथींचा सन्मान करण्याला सुरुवात करते. ए चिलिया, अतिथी तुझ्या वाचून बाळा या ठिकाणी थांबला आहे रे. अतिथी थांबला आहे. चिलिया बाळा काय झाले, आले माझ्या गुणनिधाना, आजा माझ्या पाडसा, आजा माझ्या गोंडस बाळा, काय कर तू ये. तुला आता कैलासपादाला शिवपादाला जाण्याची वेळ आलेली आहे. तू काय कर तत्पर ये. चिलिया बाळ बाहेर खेळत होता. मातेचा आवाज ऐकला. मला सांगा, वडिलांच्या आवाजाने मुलगा लगेच येतो किंवा मूल लवकर येतं का आईच्या आवाजाने? हो, वडील वरडून त्याला खोकला झाला ना तरी तो काही येत नाही. पण आई नुसते म्हणणार, ए चिलिया, अरे चिलिया. लगेच चिलिया टुनू चिलिया धावत येतो. का तर माझ्या आईने बोलावले, आणि आईने बोलावल्यानंतर तो येतो. अतिथीला नमस्कार करतो. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, बम बम भोले. त्याच्याही तोंडात तेच. आणि योग्याचं रूप घेतलेल्या भोलेनाथाला त्याची दया येते, कारण तो भगवान परमात्म्याचे म्हणजे भोलेनाथाचंच गुणगान गातोय आणि त्याचंच नरमांस मागितलंय. परंतु भोलेनाथ जरी भोळे असले तरी परीक्षा घेण्यामध्ये खूप कठोर आहे. त्यांची परीक्षा कठोर असते. म्हणून भोलेनाथाने त्या ठिकाणी काय केलं, नरमांस सांगितलं. चांगुना मातेने काय केलं, आपल्या चिल्या बाळाला घेतलं, पाकशाळेमध्ये गेली. पाकशाळेमध्ये गेला असताना आता काळजावरती दगड ठेवला आणि आपल्या चिल्या बाळाचं शिर अलग केलं, आणि बाळाची आठवण म्हणून ते शिर, ते डोकं काय केलं, आपल्या पाकशाळेमध्ये ठेवलं. आणि बाकीच्या धडाचं काय केलं, भोजन केलं आणि त्या अतिथींना वाढण्यासाठी आणलं. अतिथींना वाढलं. आता अतिथी काय म्हणाले माहिती आहे का, अतिथी रूप घेतलेले भोलेनाथ काय म्हणतात, निपुत्रिकाच्या घरी अन्न नेहमी घे. निपुत्रिकाच्या घरी काय, मी अन्न घेत नाही. आता श्रीयाळ राजा आणि चांगुने मातेचा कंठ भरून आला, अंतकराय भरून आलं. दोघेही नतमस्तक झाले भोलेनाथासमोर आणि काय म्हणतात की, एकुलता एक माझा चिलिया बाळ, तो चिलिया बाळ तुम्ही मागितला, मी त्याला दिलं. आणि पुन्हा काय म्हणाले, तुम्ही नरमांस देताय, परंतु मुख्य काय असतं, शिर असतं. ते शिर कशाला ठेवलंय, जा लवकर, नाही तर उठून चाललो, सत्व घेऊन जाईन. चांगुना माता गहिवरली, विनवणी करू लागली, थांबा, एवढ्या वर्षाचं माझं सत्व आहे, असं लगेच सेकंदात घेऊन जाऊ नका हो. मग म्हणाले, भोलेनाथ म्हणाले, ते शिर घेतल्यानंतर आता अंतःकरण किती
कठोर करावं लागेल एका मातेला बघा, जी चापट मारत नाही. कांडणामध्ये ते घेऊन ते शीर कांडता कांडता नुसतं कांडायचं नाही, डोळ्यातून एक अश्रूचा थेंब आला नाही पाहिजे. वरून काय अट घातली, गाणं म्हणत म्हणत काय करायचं, ते कांडायचं. विठ्ठला विठ्ठला कुठली आई हो आपल्या मुलाचं धड कांडत 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 गाणं म्हणत कांडेल का हो? जर कोण कांडत असेल तरी आईच नाही. अहो कांडूच शकत नाही, तरी देखील तिनं जड अंतकरण केलं. ते शीर कांडणामध्ये कांडू लागली. कांडत असताना त्याचा देखील स्वयंपाक बनवला, ताट वाढलं. आणि भोलेनाथ आता म्हणतात काय, आता तुम्ही जेवायला बसल्यानंतर भोलेनाथाच्या पुढे ते गहीवरून आले. आणि भोलेनाथ माझा कसा आहे, भोला आहे. आणि भोलेनाथ काय म्हणतो की तुझ्या मुलाला तू काय कर, आवाज दे. आणि एका साधूची कृपा, एका साधूचं महात्म्य त्या श्रीयाळ राजाला आणि चांगुणा मातेला होतं. त्याच्या आधारावरती साधूवरती विश्वास ठेवल्यामुळे काय केलं, अरे चिल्या बाळा कुठे अडकलास रे बाळा, अतिथी तुझ्याशिवाय भोजन घेत नाही, सत्व जाण्याची वेळ आली रे बाळा माझ्या चिल्या. ए चिल्या, अरे माझ्या गुंडस बाळा, अतिथी तुझ्या विना भोजन घेईना, सत्व जाण्याची वेळ आली रे, लवकर ये, आता एवढ्या वर्षाचं आपलं पुण्य निघून जाईल रे. अतिथी रूप असलेल्या भोलेनाथाने हसून पाहिलं. चिल्या बाळ बाहेरून धावत धावत आला. धावत आल्यानंतर भगवान भोलेनाथांनी आपलं स्वरूप प्रगट केलं. श्रीयाळ आणि चांगुणे मातेने काय केलं, त्यांचं दर्शन घेतलं. आणि तुकोबराय म्हणून सांगतात, काय सांगतायत तुकोबराय, की असे जे कोणी आहेत ते कुठे जन्माला येतात, कुळीकन्या पुत्र सात्विक, म्हणजे सात्विक वृत्तीचे होते श्रीयाळ आणि चांगुणा, सत्व पाळणारे होते. त्यांच्या कुळामध्ये कोण जन्माला आलं, चिल्या बाळाने तो उद्धार करून घेण्यासाठी तत्पर राहिला. म्हणजे कुळीकन्या पुत्र होती जी सात्विक, तयांचा हरिक वाटे देवा विठाला विठाला विठाला. आता एक गंमत आहे, कुळीकन्या पुत्र होती जी सात्विक, तयांचा हरिक वाटे देवा, हे जे दुसरं चरण आहे ना, ते तिसऱ्या चरणाशी निगडीत आहे. गीता भागवत करीती श्रवण, 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 गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक. हो. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आता एक गंमत आहे, मुस्लिमांचा धर्म कोणता, कुराण, आणि ख्रिश्चनांचा कोणता, बायबल. आणि आपला धर्मग्रंथ कोणता, आपला धर्मग्रंथ कोणता, शाबास, आपला धर्मग्रंथ कोणता, अहो श्रीमद भगवत गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. आणि आपण बादर काय करतो, आपल्याच पवित्र धर्मग्रंथाची कोर्टात शपथ घेतो, गीतेची शपथ घेऊन सांगतो, खोटं बोलणार नाही, खरं सांगेन. अरे उलट म्हणणार, खरं सांगणार नाही, खोटं बोलेन. विठाला खोटं खोटं बोलावं तरी किती. आपल्या धर्मग्रंथावरती आपण काय करतो, हात ठेवतो आणि खोटी शपथ घेतो. खोटी शपथ घेतो म्हणजे आपल्यासारखं दुर्भाग्य कोणाचं आहे का. अहो ते मुसलमान काय करतात, थोडासा वेळ घेतो, कीर्तन उशिरात चालू झाले, काय सांगतो मी, सांगण्याचा प्रयत्न करतो. ही काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. ते आपल्या मुलांना लहानपणीच कलमा पाठ करण्यासाठी पाठवतात.
त्यांना त्यांची बोबडी वळत नाही. आणि आपण काय करतो, आपल्या मुलींना मुलींना काय करतो, इंस्टाग्रामचा मोबाईल देतो. कशाला देतो इंस्टाग्राम मोबाईल? कशाला द्यायला पाहिजे? कशाला? गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी दादा वारी फोटो माझा काढ. कुठे निघाली? मसनात निघाली, 4 कांदेऊन येली, जाळून टाकली. अरे मरण का तिकडं, काय गरज पडली? आपणच आपल्या मुलीला वाईट दिशेला महाराज घेऊन चाललोय. इंस्टाग्राम देतोय, आपली भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आपण त्यांना देत नाही. अहो वाचता येत नसेल तर ऐकायला लावा. आणि इकडं माझी मंडळी काय म्हणते, सुषमा तुझ्या डोळ्याला शोभतोय. अरे डोळं गेलं की तुमचं, डोळं गेलं तरी तुम्ही त्याच्या नादी लागलाय. आपला धर्मग्रंथ आहे गीता, श्रीमद भागवत गीता, त्याच्यासारखा श्रेष्ठ असा धर्मग्रंथ कोणताच नाही. अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी सहजे संसारा एवढे थोरोजे फेडिले जगाते. अर्जुनासाठी कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाने काय केलं? गीता सांगितली. गीता खरं सांगू का, सगळ्यात क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ क्षेत्र काशी, सगळ्या तीर्थामध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ म्हणजे गंगा, सगळ्या श्रेष्ठमध्ये वैष्णव श्रेष्ठ कोण? तर माझे भगवान भोलेनाथ. आणि सगळ्या ग्रंथांमध्ये सर्वश्रेष्ठ ग्रंथ कोणता? तर आपला श्रीमद भागवत महापुराण हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पवित्र असा आपला धर्मग्रंथ आहे. त्याचं नॉलेज आपल्याला असायला हवं, त्याची किंमत आपल्याला कळायला. अहो समाजाच्या शांतीसाठी, समाजाच्या क्रांतीसाठी श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला सांगितला. जीवनाचा उद्धार करण्यासाठी, मरण मंगलमय करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रामध्ये काय सांगितलं? श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भगवत महापुराण म्हटलं तरी चालेल. हे सांगण्याचं काम कुणी केलं? श्रीकृष्णाने केलं. आणि म्हणून ते सांगतात गीता भागवत करीती श्रवण. आणि काय सांगण्याचा प्रयत्न करतात की असे जे कोणी गीता भागवत श्रवण करतात, अखंड माझे पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करतात, तयांचा हरिख वाटे देवा. कुणाचा हरिख वाटतो कळलं का? जे गीता भागवत श्रवण करतात आणि जे अखंड माझ्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करतात, तयांचा हरिख वाटे देवा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. गोविंदासनी गोविंद शनी गोविंद त्या मनी बैसलासे, रात्रंदिनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. माझी मद झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतलासे. मग माझ्या पांडुरंग परमात्म्याचं जे अखंडतेनं नामस्मरण करतात आणि त्यांचा हरी कोणाला वाटतो? देवाला वाटतो. म्हणून काय सांगितले तुकोबारायांनी? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. हे जे करतात नामसंकीर्तन चिंतन जे करतात, तयांचा हरिख वाटे देवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
रघुमाई विठोबा 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 विठोबा रघुमाई रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा जय रघुमाई विठोबा 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 रघुमाई आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा विठाला विठाला थोडक्यात सांगून जातो या ठिकाणी काय करा तुकोबाराय सांगतात जे आपल्या हिताच्या ठाई तत्पर आहेत त्यांच्या आईवडिलांना तुकोबाराय धन्यता देतात आणि जे काय करतात अशी जी कोणी आहे ते कन्या किंवा पुत्र सात्विक कुळामध्ये जन्माला येतात तयांचा हरी कोणाला वाटतो देवाला वाटतो शेवट थोडक्यात तुम्हाला मी सांगून जाईल आपल्या जीवनाचं सार्थक कशात आहे तर आपल्या आईवडिलांची सेवा करण्यामध्ये सार्थक आहे आपल्या आईवडिलांची सेवा तुम्ही करा हो आईवडिलांची सेवा केली नाही तर काही उपयोग नाही हो कारण आईसारखं दुसरं दैवत नाही आणि आईसारखं दुसरं प्रेम करणारं व्यक्तिमत्वच नाही आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाधार आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाधार तळपत्या उन्हात रखरखत्या रानात नानीस तू गाई कष्टाच्या घामात कधी घडेल तुला उपवास कधी घडेल तुला उपवास आई माझे मायेचा सागर तिला तिने जीवनाधार आई माझी नावीची तांदणी तू ग चंदनाची कोर शीतल तुझी छाया आई हवी जीवनभर शीतल तुझ्या छायेमध्ये उभे आयुष्य जगेन आई देवा पाशी मी ग तुलाच ग मागेन आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवनाधार आईसारखं दुसरं दैवत नाही आईवडिलांसारखं दुसरं दैवत नाही आईवडिलांची सेवा करा हो दशक्रियेला उत्तर क्रियेला तुम्ही किती लाडू बुंदी जिलेबी पापड लोणचं काय ठेवायचं ठेवा पनीर टिक्का मसाला ठेवा पनीर ठेवा लपलपी ठेवा काही उपयोग नाही हो जिवंत असताना तुम्ही दिलेला 1 तास तुम्ही दिलेला अर्धा तास त्या अर्ध्या तासामध्ये एक भरवलेली घासाची कोरभर भाकरी ही तुमच्या जीवनाचं सार्थक करून जाईल कारण आई वडिलांची सेवा करण्याची वेळ महाराज आता आलेली आहे मोठमोठे करोडपती आहेत पैसेवाले आहेत संपत्तीने भरलेले आहेत ज्ञानेश्वर महाराज परंतु त्यांचे आईवडील कुठं आहेत वृद्धाश्रमामध्ये आहेत एवढं दुर्दैव आहे आपलं आपल्याला ज्यांनी शिकवलं आपल्याला ज्यांनी घडवलं आणि त्यांच्या जीवावरती आपण एवढे सावकार झालो आणि नंतर त्याच आईवडिलांना आपण काय केलं रस्त्यावर मोकाट टाकावं इतकं आपण दुर्भाग्य ही वेळ आली आपल्यावरती आणि हेच सांगण्यासाठी तुकोबाराय हिताच्या ठाई तत्पर असणाऱ्यांच्या आईवडिलांना धन्यता का देतात त्यासाठी देतात की आपल्या आईवडिलांची सेवा करावं जिवंतपणे तुम्ही काहीच देत नाही मेल्यानंतर दशक्रियेला उत्तर केला लाडूबुंदी ठेवून मी तर पाहिलं नाही की बाबा उत्तर करायला ठेवले आणि आईवडील आपले वरून खाली आलेत आणि ते गचा खाल्लेत आणि निघून गेलेत मी पाहिलेलं नाही विठाला जिवंतपणी कधी पुसले नाही
आता कशाला म्हणतोस आई, मी तुझ्यासाठी प्राण त्यागिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले, कधी ना दिली कसली गोळी दवाई, आता कशाला देतो मिठाई, मी तुझ्यासाठी प्राण त्यागिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. जिवंतपणी काय दिलं नाही, जिवंतपणी काय दिलं नाही, आणि नुसतंच आपलं आई आई आई. उत्तर कार्याला लोक आली, मित्र आला की आपला टसा उठतोय, अगं माझी आई कशी होती, माझी आई बायेची होती. अरे जिवंतपणी काय तू मेला होता का? मेल्यावरती तुला कळलं माझी आई चांगली होती, प्रेम करायची, मिठी मारायची. तेव्हा मात्र तू आपल्या धर्मपत्नीच्या नादामध्ये होता आणि तेव्हा तुला आई कळली नाही. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच, जिवंतपणी तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करा. जिवंतपणी तुम्ही काय करा, तुम्हाला कुठलं तीर्थक्षेत्र करण्याची गरज नाही हो. तुम्ही आईवडिलांची सेवा केली ना, तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. आणि तेच खरं आहे. एक गोष्ट तुम्हाला मी नक्कीच सांगून जाईल, हा ध्येय 2 गोष्टींसाठी आहे. देवाचं भजन करण्यासाठी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईवडिलांची सेवा करण्यासाठी आहे. नीट देऊ नाही का? नीट देऊ नाही का? ज्ञानोबा रायानंतर दुसरी समाधी नाही, तुकोबा रायानंतर वैकुंठ गमन नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, कर्णानंतर उदारता नाही, गरुडानंतर भरारी नाही, मेघानंतर अवदार्य नाही, साधूनंतर कृपा नाही, आईनंतर प्रेम नाही, मृत्यूनंतर दुसरं कोणतं भय नाही, या नरदेहानंतर दुसरा कोणता देह नाही. म्हणून काय करा, देवाचं भजन करा, देवाचं नामस्मरण करा, तर तुमच्या जीवाचं काय आहे सार्थक आहे. तर आपण काय करू, एकदा भजन घेऊ. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांच्या सेवेमध्ये काय आहे, आईवडिलांच्या सेवेमध्येच तुमचं काय भाग्य आहे, तुमच्या जीवनाचं सार्थ आहे. वेळ झालेला आहे. भैरवीची चाल घेत आहे का? तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, 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 तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही, तुळी कणा पुत्र होते देता तुळी कणा पुत्र होते
पुत्र होते जे सात्विक कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरे वाटे देवा दयाचा हरे वाटे देवा कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली या ठिकाणी श्री जन्नी पद्मावती देवीच्या ठिकाणी वार्षिक सत्यनारायणाचा महापूजेचा औचित्य साधत असताना हा नामयज्ञ सोहळा आणि आजची सेवा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ खिरकंडी योगायोग असा म्हणावा लागेल की काही माणसं अशी असतात ती पडद्यामागचे हिरो असं म्हटलं जातं. त्यांनी मला पहिलंच सांगितलं माझं नाव घ्यायचं नाही, परंतु आमच्या गुरुवर्यांनी आम्हाला शिकवण दिले की ज्यांच्या माध्यमातून योग घातला समस्त ग्रामस्थ मंडळ खिरकंडी आणि आदरणीय आमचे धनाजी मामा सकपाळ सुरेश सकपाळ यांनी या ठिकाणी आमच्याशी संपर्क करत असताना आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण महामंडलेश्वर विजय महाराज बाळसराफ आमचे रामचंद्र महाराज जाधव तात्या यांच्या माध्यमातून या ठिकाणी या नामयज्ञ सोहळ्याच्या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. ही माझी कीर्तन रूपी माझ्या आयुष्यातील पहिली कीर्तन सेवा आहे. माझं पहिलं कीर्तन आहे आणि हे माझं पहिलं कीर्तपुष्प ज्या विधात्याने या ठिकाणी ही सृष्टी निर्माण केली, ज्या आईवडिलांनी अर्थातच वैकुंठवासी हरिभक्त पारायण तुकाराम बुवा जाधव हरिभक्त पारायण सौ चंद्रभागा तुकाराम बुवा जाधव माझे आईवडील, त्याच माध्यमातून वैकुंठवासी हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज चौधरी हरिभक्त पारायण ज्यांनी मला या कीर्तनासाठी मार्गदर्शन केलं, अर्थातच महामंडलेश्वर हरिभक्त पारायण विजय महाराज बाळसराफ. आणि अध्यात्मामध्ये जर आमच्या पिंपरी गावामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल, जिनको सब कुछ आत्या उनको बोलते हैं रामचंद्र तात्या, अर्थातच आमचे हरिभक्त पारायण रामचंद्र महाराज जाधव उर्फ तात्या. तसेच वैकुंठवासी हरिभक्त पारायण गोविंद लक्ष्मण जाधव, वैकुंठवासी हरिभक्त पारायण सकाराम रामजी जाधव, वैकुंठवासी हरिभक्त पारायण किसन सावजी जाधव, वैकुंठवासी हरिभक्त पारायण शंकर जाधव. ही सर्व आमच्या
गावातील अखंड हरिनाम सप्त्याची रोपटं लावणारी माणसं, त्याच माध्यमातून वैकुंठवासी राघू सखाराम जाधव माझे चुलते, हरिबा सखाराम जाधव माझे चुलते, ही सर्व मंडळी या सर्वांनी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्त्याचं रोपटं आमच्या पिंपरी गावामध्ये लावलं. आज ते रोपटं लावत असताना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या महाशिवरात्रीचा अखंड हरिनाम सप्ताह आहे तो प्रसिद्ध आहे. आणि 36 वर्ष झाली तरी देखील आमच्या गावामध्ये एकही कीर्तनकार नाही. आणि आमचे हरिभक्त विजय महाराज बाळसाराप आणि रामचंद्र तात्या यांनी पुढाकार घेतला. मला आनंदाची गोष्ट आहे, नात्याने मी त्याचा चुलता लागतो, पण तो माझा पुतण्या आहे. हरिभक्त पारायण सचिन महाराज जाधव यांनी कास या ठिकाणी आपल्या ठाणा, रायगड, पालघर सोडा साताऱ्याच्या कासमध्ये पहिलं कीर्तन केलं. खूप आनंद वाटला. त्यानंतर माझे ज्येष्ठ बंधू, असं म्हणतात की जास्त शिकलेल्याला जास्त ज्ञान असतं, त्याला काही जमत नसतं, पण माझा भाऊ त्याला अपवाद आहे. शाखा अभियंता, मी मराठीत सांगितलं पुन्हा चुकलो, तो जिल्हा परिषदमधून इंजिनिअरिंग झाला आहे 0 रुपये क्लासमध्ये. तरी देखील त्यांनी देखील 27 तारखेला मागच्या रविवारी कीर्तन केलं. असे आदरणीय श्रीरंग तुकाराम बुवा महाराज जाधव माझे ज्येष्ठ बंधू. तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला काही जमलं नाही ना, तुम्ही या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये कशासाठी तुमच्याकडून नामस्मरण घडेल. आणि नामस्मरण नाही घडलं, गुपित गोष्ट सांगू का, पैसा मिळेल असं नाही हो. नामस्मरण करण्यासाठी मी सांगतोय, कसं का होईना, परंतु तुम्ही या क्षेत्रामध्ये या. ही मंडळी काय पैशासाठी आले का हो? तुम्हाला माहिती आहे का या कीर्तनामध्ये रती महाराज उभे आहेत, हरिभक्त पारायण असं म्हटलं जाईल. वैराग्य मूर्ती ज्ञानेश्वर महाराज शेलार, जे माझ्या कीर्तनामध्ये, माझ्या पहिल्या कीर्तनामध्ये साक्षात ज्ञानोबारा या ठिकाणी कीर्तन गायन करतात, हे माझं भाग्यच आहे. हे आमच्या गावातील गायनाचार्य, ज्यांच्या माध्यमातून आम्ही हळूहळू हरिपाठाचं चालू म्हणू लागलो. एक हरिभक्त पारायण त्यांच्याकडे दुःखद घटना झाली, आमच्या अंकुशबुवा जाधव, त्यांचं नाव मी आदराने घेईन ते. आणि दुसरे आमचे मनोहर महाराज जाधव, ते हरिभक्त पारायण सचिन महाराज यांचे पिताश्री. दुसरा भाऊ ते वागळीच्या ठिकाणी गायनासाठी गेला आहे, प्रमोद महाराज जाधव, ते देखील गायनाचार्य आहेत. दुसऱ्या बाजूला आत्मविश्वासानं भर घालण्याचं काम जर सर्व क्षेत्रांमध्ये केलं असेल, या नारदाच्या गादीवरून बोलावं की नाही मला माहीत नाही, पण मी गुपित सांगतो, अर्धे काही जण मला ओळखत असतील. माझं पहिलं क्षेत्र कोणते माहिती असेल ना तुम्हाला, क्रिकेट कॉमेंट्री, म्हणजे क्रिकेटचं समालोचन. त्यानंतर मी महाराष्ट्र सूत्रसंचालक म्हणून मागच्याच महिन्यामध्ये माझी निवड झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझा सत्कार करत असताना त्या ठिकाणी महाराष्ट्र सूत्रसंचालक म्हणजे इंग्लिशमध्ये अँकर ते आहे. त्याच्यानंतर त्याच्या जोरावरती पुढे सरकत असताना परमार्थामध्ये आमचं वारकरी कुटुंब आहे आणि वारकरी परंपरा असल्यामुळे या ठिकाणी परमार्थ क्षेत्रामध्ये आलो. त्याच बाजूला आपले गणेश महाराज शेलार, सगळ्यात जवळचे परम स्नेही. मी लहान असतानापासून माझ्या वडिलांपासून जे मला ओळखतात आपले अर्जुन मामा, ते देखील आहेत. ही सर्व टाळकरी मंडळी, गायक मंडळी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून द्या. त्याच माध्यमातून आपले मृदुंगमणी, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मृदुंग वादन. पहिलीच कीर्तन सेवा, पहिलीच वेट गाडीमधून आलो. सचिन महाराजांच्या चर्चा सुरू होती, कसं वाजवलं जाईल, काय होईल, मला जमेल की नाही, पहिलं कीर्तन आहे, तुम्ही सांभाळून घ्या. त्यांनी सांभाळून घेतलं. आणि सगळ्यात मोठं आमच्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये असं म्हटलं जातं ना की दुसऱ्या बाजूला कुठल्या गोष्टीचं छापील चित्र कुठे असावं, कुठला बॅनर कुठे असावा, कुठला साधू संत होते त्याचं चित्र कुठं असावं, ज्ञानोबा तुकोबा यांचा फोटो कुठं असावा. सर्व क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, हरिभक्त पारायण नारायण महाराज जाधव यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ते देखील माझ्या सल्ल्याच्या पाठीमागे. दुसऱ्या बाजूला अखंड हरिनाम सतत 36 वर्षाला आला. लोक नावासाठी लय भुकेलेली हो महाराज. नाव नसलं ना पत्रिकेमध्ये मी कशाला जाऊ, माझी काय गरज आहे. परंतु आमच्या सप्त्यामध्ये छोट्या छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत जे काम करतात असं या ठिकाणी आदरणीय व्यक्तिमत्व आमचे हरिभक्त पारायण सखाराम नाना जाधव, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या. आणि या सगळ्यांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, त्याच माध्यमातून पांडुरंगाची सेवा करण्यासाठी आवश्यक असलेले कोण, विनेकरी, अर्थातच लहू बातोसे यांच्या विनेकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या. साऊंड सिस्टीमवाल्यासाठी टाळ्या वाजवून जाऊ द्या. त्याच माध्यमातून आमचं पहिलं कीर्तन असल्यामुळे रायगडच्या टोकावरून आलेले आमचे भाऊजी, कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे विद्यमान कार्याध्यक्ष श्रीरंगजी भातोसे. आणि महाराजांचं नाव काय माझ्या लक्षात नाही, ह्या महाराजांचं नाव माझ्या लक्षात नाही, या गायकांचं नाव माझ्या लक्षात नाही, म्हणून तुम्हाला स्पेशल माझा दंडवत, कारण तुमचं नाव मला माहीत नाही. साऊंडवाल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या.
माझं पहिलं कीर्तन होतं, पहिली आठवण म्हणून मला लाईव्ह करायचं होतं. त्यांच्याकडे स्टँडी नव्हती, त्यांनी एक जुगाड करून दिलेला, जुगाड बांधतात आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. मी ज्या सर्वांची नावं का घेतली, माझं पहिलं कीर्तन आहे. यानंतर कुठल्याही कीर्तनामध्ये मला एवढा वेळ कोणी देणार नाही आभार मानण्यासाठी, म्हणून मी सगळ्यांची नावं घेतली आणि माझं पहिलं कीर्तन पुष्प मी या सगळ्यांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या साक्षीनं, जन्मदात्या माझ्या मात्या पित्याच्या साक्षीनं, माझ्या गुरुवरांच्या साक्षीनं या ठिकाणी अर्पण करतो. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. बोलिलेले करो वेडी वाकुडी उतरे करा क्षमा परात महाराज तुम्ही म्हणे जरा राखा पाया परी करा क्षमा परात म्हणे जोरा राखा पाया परी करा करा क्षमा परात महाराज तुम्ही श्रीदा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.